नमस्कार। आज पंचकृषीचं सेंटर मानलं जाणारं किनोद या किनोद गावाला जवळजवळ जळगाव ग्रामीणमध्ये सर्व शेतकरी प्रतिनिधी स्वरूपाने हजर आहेत आणि हजर होण्याचं कारण एक आहे तर हे आजही स्वतःसाठी हजर आहेत। स्वतःसाठी याचं कारण असं की शेतकरी हिताचे निर्णय आणि शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आतापर्यंत जो आवाज उमेश दादांनी उचललाय तो आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांसाठी तरी उचललेला नाही। तो शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय असेल किंवा कुठलीही शेतकऱ्यांची बाजू असेल, खरा लोकप्रतिनिधी असा जर खासदाराचा विचार केला तर आतापर्यंत जळगाव ग्रामीणला नवे जो आपला खासदारांचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाला न्याय मिळण्यासारखं एकमेव व्यक्तिमत्व खासदार या भावनेतून उन्मेश दादा आपल्याला मिळाले होते। नाहीतर यापूर्वी खासदारी झाले त्या खासदारांना 10 वर्ष शेतकऱ्यांनी खासदार कोणी पाहिलेलं नव्हतं। फोटोच्या व्यतिरिक्त खासदार दिसत नव्हता, पण उन्मेश दादा यांनी आपल्या मतदारसंघात एक खासदार म्हणून ही उत्तम लोकप्रतिनिधीची जबाबदारी पार पाडली की ते तळागाळापर्यंत जाऊन आज प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर उन्मेश दादा पोचलेत असं म्हणायला हरकत नाही। आणि केवळ अंतर्गत वाद किंवा काही चुकीच्या निर्णयांवर काही चुकीच्या लोकांच्या सांगण्यावर जर पक्ष असा चुकीचा निर्णय घेऊन उन्मेश दादांना तिकीट कापत असेल, उन्मेश दादांना खासदारकी देत नसेल तर हा पक्षाच्या सर्वस्वी चुकीचा निर्णय आहे। या ठिकाणी जमलेला हा शेतकरी आहे। या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे लोक पक्षनिष्ठी आणि श्रेष्ठी दोघं या ठिकाणी उपस्थित आहे। जळगाव ग्रामीणमधून आज या जमलेल्या शेतकरी बांधवांच्या संघटनेतून किंवा या कार्यातून एक शुद्ध इशारा देऊ इच्छितो की या मतदारसंघामध्ये उन्मेश दादा नाही तो कोई नाही। जर उन्मेश दादा नसेल तर इथं कुठलाच खासदार निवडून येणार नाही। बीजेपीने मोदी लाटमध्ये आपलं तिकीट इथेही निघून जाईल असा विचार सोडून द्यावा। मतदाता जागृत झालेला आहे। जो शेतकरी हिताचा आणि लोकहिताचा खासदार असेल असाच शेतकरी निवडून देईल। मग या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही अपक्ष सुद्धा उन्मेश दादाला काढून देण्याचे आम्ही दाखवू शकतो किंवा शेतकरी लोक काढून देईल याचा विचार पक्षाने पक्षश्रेष्ठीने आणि जिल्हास्तरीय जे काय पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा राज्यस्तरीय किंवा केंद्रीय स्तरीय असतील त्यांनी या गोष्टीचा विचार करावा। अन्यथा इथून बीजेपी गेली हा आपला निर्णय शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला आज असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।